मध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आरोपी प्रशांत बनकरला फलटणमधूनच अटक करण्यात आली। महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याच्यावर छळाचा आरोप केला होता। महिला डॉक्टरची आत्महत्या गुरुवारी रात्री 10:30च्या सुमारास उघड झाली होती, तर आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी त्याच्यावरील सर्व आरोप खोडून काढले। प्रशांत बनकर हा निर्दोष असून महिला डॉक्टरच त्याला सतत त्रास देत होती असा आरोप त्याच्या बहिणीने केलाय। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाल बदने अजूनही फरार। खरं तर तो कालपर्यंत फरार होता, मात्र गोपाल बदने याने स्वतः रात्री पोलीस ठाण्यामध्ये येऊन पोलिसांसमोर तो हजर झाला। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात कोणालाही सोडणार नसल्याचं म्हटलंय, तर विरोधकांनी राजकारण करू नये असं म्हणत त्यांनी टीका केली आहे। फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं। दरम्यान या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आपण करणार असल्याचं सोळंके म्हटले। फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आले। आरोपी बनकर आणि डॉक्टरमध्ये वाद झाला होता। त्या वादामुळे डॉक्टर राहत असलेल्या घराला बनकरनं कुलूप लावलं। घर नसल्यानं डॉक्टरनं हॉटेलवर राहण्याचा निर्णय घेतला। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात बनकर कुटुंबाने आरोप केल्यानंतर महिला डॉक्टरच्या कुटुंबाने त्याला प्रत्युत्तर दिलंय, तर हातावरती नाव घेतलेल्या सर्व आरोपींना कठोर कारवाई करा अशी मागणी देखील कुटुंबाने केली आहे। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात एका खासदाराचंही नाव समोर आलंय। मयत डॉक्टरच्या कुटुंबियांसह विरोधकांनी थेटपणे यात भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं नाव घेतलंय। यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आयजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडाझडती घेण्यात आली। प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नसल्यानं आयजींनी अधिकाऱ्यांना सुनावलं असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडीचे आणि मनसेचे नेते मंगळवारी दुपारी 12:30 वाजता मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत। यामध्ये मोर्चाच्या परवानगीविषयी पोलीस आयुक्तांशी नेते चर्चा करणार असून परवानगीबाबत मुंबई पोलिसांना पत्र दिलं जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढाईसाठी तयार आहोत। शिवसेनेसारखं भाजपनंही नगरपालिका स्वबळावर लढवण्याची तयारी केली असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे। भाजपकडून सुद्धा सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये बैठका घेण्याचं सत्र सुरू असल्याचं राणेंनी म्हटलं। दौंड नगरपालिकेमध्ये मतदार यादीवरून राडा झालंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आणि वीर धवल जगदाळे आक्रमक झालेत। मतदार यादीतील नावं कोणतीही पूर्वसूचना न देता दुसऱ्या प्रभागात टाकल्यानं या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारले। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमच्या विचाराचे सदस्य निवडून दिले तर तुम्हाला विकास निधीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही असं वक्तव्य पुन्हा मंत्री एकदा नितेश राणे यांनी केलं। मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्यांदाच जैन बोर्डिंग इथे जाऊन जैन मुनींची भेट घेतली। तिथे जैन मुनी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये चर्चा झाली। मोहोळ यांनी जैन समाजाला अपेक्षित असा निर्णय घेण्यात येणार असल्याचं म्हटलंय। मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतल्यानंतर जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मोहोळ यांच्यासमोरच जैन समाजानं जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे मोहोळ यांना जैन समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला। त्यानंतर मोहोळ यांनी काढता पाय घेतला। जैन मुनींसोबत सकारात्मक चर्चा झाली, मात्र 2 लोक सोडलेली त्यांनी घोषणाबाजी केली असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलाय। तिच्या पावसानं हजेरी लावलेली आहे। ढगाळ वातावरणानंतर शहरी आणि ग्रामीण भागात पावसाच्या सरी बरसल्यानं शेतकरी चिंतेत पडला। यवतमाळच्या बाबुळगाव तालुक्यात नांदुरा परिसरात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजला। अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल बेहाल झाले। गोंदिया जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं थैमान घातलं। पावसामुळे शेतात साठवलेल्या धान पिकाचं मोठं नुकसान झालंय। कापणी केलेलं पीक भिजल्यानं कोंब फुटण्याचा धोका वाढलेला आहे। शिर्डीमध्ये सावळी विहीर बुद्रुकमधील पेट्रोल पंपावर ग्राहकांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय। पंप मालकासह कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना मारहाण केली। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय।
हिंगोलीच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील काही गावात दुपारी 3:37 भूकंपाचे सौम्य धक्के बसल्यात। या भूकंपामुळे कुठलीही हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। पूरग्रस्त शेतकऱ्यांना येत्या 15 दिवसात मदत मिळणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय। दिवाळीपूर्वी सरकार मदत करणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, पण ते आश्वासन तांत्रिक कारणामुळे पूर्ण झालं नाही, याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा ओंकार हत्तीचा धुमाकूळ पाहायला मिळाला। ओंकार हत्ती चक्क झाराप पत्रादेवी मार्गावरील इन्सुली इथे दाखल झाल्यानं काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। राज्यातील मुख्याध्यापक संघाचे 64वे वार्षिक शैक्षणिक अधिवेशन कराड येथील वेणुताई चव्हाण महाविद्यालयामध्ये पार पडलं। या अधिवेशनाचं उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झालं। साताऱ्यातील कास तलावात नगरपालिकेच्या वतीनं नव्यानं नौका विहार सुरू करण्यात आलाय। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते नौका विहारचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं सातारकर उपस्थित होते। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात। सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढू पाहणाऱ्या नराधम मोहम्मद अमीनला भाजपच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला। या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। साताऱ्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येते। साताऱ्यातील कराड तालुक्यात नांदलापूर गावच्या हद्दीमध्ये पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून 2 दुचाकीवरून आलेल्या तिघांनी सिनेस्टाईल एकाचा पाठलाग करून कोयत्यानं सपासप वार केले। यामध्ये प्रवीण बोर्डरे यांचा मृत्यू झालाय। बुलढाण्यामध्ये पत्नीशी झालेल्या वादाचा नराधम बापानं जुळ्या मुलींवर त्याचा राग काढला। पत्नीवर आलेल्या रागातून त्यानं 2 मुलींचा जीव घेत त्यांचा मृतदेह जंगलात पुरला। संतापजनक घटना बुलढाण्यातील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे। उल्हासनगरमध्ये 4 ते 5 जणांनी 2 तरुणांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक टाकून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारानं हल्ला केलाय। कॅम्प नंबर 5च्या दूध नाका परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी हिल्लाईन पोलिसांनी सोहम आणि एका आरोपीला अटक केली आहे। इतर 3 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भरधाव कारचा अपघात झाला। वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार डिवायडरवर धडकल्यानं अपघात झाला। सुदैवानं यात कुणीही जखमी झालं नाही। मुक्ताईनगर तालुक्यातील सालवडी परिसरात कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानं तब्बल 30 फूट खाली कोसळला। पुलाखाली चिखल असल्यानं चालक आणि क्लीनर सुदैवानं बचावले। उपरी गावात नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वारे जोमाने वाहत आहेत। अशातच दिवाळीच्या शुभेच्छांसाठी अनेक ठिकाणी उमेदवारांनी डिजिटल फ्लेक्स लावलेले आहेत। अशाच एका डिजिटल फ्लेक्सच्या खाली भानामतीचा प्रकार केल्याचं उघड झालंय। उरुळी कांचन परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या 20 वर्षीय तरुणीचा खून झाला होता। खुनाच्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीची गावातून धिंड काढली। या कारवाईमुळे गावात एकच खळबळ माजली असून नागरिकांनी पोलिसांचं जोरदार स्वागत केलं। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 1419 रहिवाशांचा लवकरच नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे। या रहिवाशांना डिसेंबर अखेरपर्यंत नव्या घराचा ताबा देण्यासाठी म्हाडानं कंबर कसली आहे। त्या दृष्टीनं उर्वरित 6 विंगमधील अंतर्गत आणि फिनिशिंगची कामं वेगानं सुरू आहेत। पालघरच्या विक्रमगड आणि मोखाडा तालुक्यात पावसानं हजेरी लावली। सततच्या पावसानं भातशेतीचं नुकसान केलं असून शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या आशेवर पाणी फिरवलंय। यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय। चोपडा शहरासह परिसरात पावसानं हजेरी लावल्यानं ऑक्टोबर हिटचा सामना करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। तर दुसरीकडे कोरडवाहू शेतकऱ्यांनी ज्वारी आणि हरभरा पेरणी केल्यानं त्यांनाही पावसाचा फायदा झालाय। कोल्हापूर ते कलबुर्गी या मार्गावरून विशेष रेल्वे धावणार आहे। याचा फायदा 2 राज्याच्या 4 जिल्ह्यातील शेकडो प्रवाशांना झालाय। शिवाय या विशेष गाडीमुळे महालक्ष्मीसह गाणगापूरला दर्शनासाठी भाविकांना सहज जाता येणार आहे। रेल्वे रूळ आणि सिग्नल दुरुस्तीच्या कामकाजासाठी आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मेगा ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल 20 मिनिटं उशिराने धावतील। माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। तसंच पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। दिल्ली एनसीआरमध्ये वायू प्रदूषण सातत्यानं वाढतंय। शनिवारी दिल्लीमध्ये आनंद विहारमध्ये AQI पातळी 412 नोंदवली गेलेली आहे, ज्यामुळे प्रदूषण पातळी गंभीर श्रेणीमध्ये आली आहे। अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब आहे।
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे। सुनावणीमध्ये राजधानी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा केंद्रस्थानी असला तरी त्या प्रकरणात न्यायालय इतर राज्यांबाबतही महत्त्वपूर्ण भूमिका घेऊ शकते। त्यामुळे न्यायालयाच्या भूमिकेकडे देशभरातील प्राणीप्रेमींचे लक्ष लागलंय।